आयुक्त यांनी चौकशी करून प्रकरण सभागृहाकडे सादर करण्यात यावे. साहेब परत हाच विषय ठीक आहे, बोलू दे सदस्य सदस्यांना बोलू द्या. अहो सदस्यांनी जो विषय मांडला त्यांना तरी बोला. अहो साहेब हा विषय एनकॅप योजनेमध्ये आहे. तर एनकॅप योजना काय आहे अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगावे. नवीन नगरसेवकांना माहित नाहीये एनकॅप काय आहे, अधिकाऱ्यांनी सांगावे. संबंधित अधिकारी होते. नावाखाली जर मुर्मीकरण व साईट नाला ते पण रक्कम 3,51,00,000 रुपये इतके ते घेतलेले असून मग एनकॅप योजनेमध्ये बसते का ते? माननीय महापौर साहेब, ह्याच्यामध्ये एनकॅप मधून आपण सोलापूर शहरात डीमार्ट ते विजापूर रोड हा रस्ता डांबरीकरणचा हा एस्टिमेट केला होता. एस्टिमेटची अमाऊंट होती 3.51 CR. ह्याच्यामध्ये सर निविदा रक्कम होती 2.89 CR. यश कन्स्ट्रक्शन या मक्तेदाराला काम मिळालं होतं 1.0% कमी दराने. तर तो 30 मीटरचा डीपी रस्ता आहे. एक्झिस्टिंग 7.5 मीटर हा आपला डांबरी आहे. आपण त्याच्या साईड शोल्डरला एक साधारणतः 12 मीटरचा खडीकरणचं काम घेतलं होतं. पण सर जेव्हा आपण हे एस्टिमेट तयार केलं तेव्हा आपण त्या साईडला जो स्ट्रॉंगड्रेनचा नाला होता तो एस्टिमेटमध्ये समाविष्ट केला होता. मागच्या पाणी गेलेलं असल्यामुळे आपण तो नाला या एस्टिमेटमध्ये कंपल्सरी धरला होता. पण मध्ये आयुक्त साहेबांनी 4 कोटी हा निधी नाला रुंदीकरणासाठी मंजूर केला. त्याच्यामुळे या एस्टिमेटमध्ये आपण काही तांत्रिक जागेवरच्या परिस्थितीनुसार बदल केलेला आहे. आणि जो खडीकरणाचं काम आहे सर ते या टेंडर रकमेच्या मर्यादामध्येच आपण काही एस्टिमेट जागेच्या परिस्थितीनुसार मंजूर करून त्याच्यामध्ये GSPC, WBM, BMF, PCचा हा डांबरीकरणचा लेअर आता प्रस्तावित केलेला आहे. त्याच्यावर इनकॅपवर खर्च झाले बरोबर आहे. आता त्या जे रस्ते झाले होते किंवा जे प्रोजेक्ट केले दादा त्यामध्ये काय परिस्थिती आहे? आयुक्त साहेब तिथं तुम्ही व्हिजिट देऊन बघा. तिथे एक साहेब सर एनकॅपचं लॉंग फॉर्म आहे नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम. त्याच्यामध्ये शहरातील जे धूळ उडती ती कमी करण्याच्या अनुषंगाने शासनाने 14 मे 2025 जो शासन निर्णय सेंट्रल गव्हर्नमेंटने जो गॅजेट काढला त्यानुसार कामे केली जातात. महापौर साहेब डिमांड सेंट्रल गव्हर्नमेंटने जी पॉलिसी ठरवलेली आहे त्याच्यामध्ये रस्ते प्रस्तावित करता येतात. रस्त्यामध्ये अमलीकरण शंकरमध्ये आहे नाही महापौर साहेब. म्हणजे मधापडचं सांगायचं डांबरीकरण एस्टिमेटमध्ये कुठे डांबरीकरण पकडलं नाही. मी आपल्याला तेच बोलले इन्फॉर्मेशन आहे. हा जोडे सोलापूर भागातील म्हणजे उत्तर देऊ किती ताई? पूर्वीच्या एस्टिमेटमध्ये खडीकरण होतं. त्या ठिकाणी 1.5 कोटीचा नाला आपण कंपल्सरी धरला होता. SWD स्ट्रॉंग वॉटर डे लोकांच्या घरात पाणी जाऊ नये म्हणून. तो आपल्याला निधी आता आपत्कालीन म्हणून मिळालेला असल्यामुळे तो निधी आपण इथं आता डांबरीकरणासाठी वापरणार आहे. त्यामुळे रस्ता डांबरीकरण होणार आहे. तुम्ही पहिला एस्टिमेट दिला तरी त्यात कुठेही मुरुमचं दिलं खडीचं दिलं कुठेही डांबराचा उल्लेख नाही एस्टिमेटमध्ये. आता सांगता की पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन खडीकरण सुद्धा खडीकरण नाही. तुम्ही प्रकरणामध्ये नाही तर कसं काय सांगायला तिथं? महापौर साहेब हा विषय अतिशय गंभीर आहे. एनकॅप मधनं आपल्याला केंद्र सरकार आजपर्यंत जवळपास 100 कोटी रुपये आले. आणि याच्यात जर चुकीचे एस्टिमेट होत असतील तर या संदर्भातली चौकशी होणं गरजेचं. आणि एनकॅप मधला साहेब 10% हे पैसे धूळमुक्त करण्याकरता तुम्हाला केंद्र शासनाच्या जिहारमध्ये की शहरामधले जे मध्यवर्ती भाग आहेत त्या ठिकाणी सुशोभित करा, कारंजे बसवा. 10% रक्कम द्यासाठी पुढे काय थोडे कसं ते तुम्ही सांगा भाऊ. माननीय महापौर साहेब, एनकॅप ही योजना सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे. त्याच्यामध्ये दरवर्षी सोलापूर महानगरपालिकेला धूळमुक्तमधून आपल्याला काही निधी काही ठराविक कामांसाठी शासनाने जे प्रोव्हाइड करून दिलेले त्यानुसार प्राप्त होतो. त्याच्यातनं विविध कामे महानगरपालिकेमार्फत केली जातात. लागलाय का? ठीक आहे, रस्त्याची गोष्टी झाल्या, रस्ता चांगला झाला. पण जे शोषित
कामं केली गेली साहेब, तिथं पूर्ण पैशाची रक्कम ठराविक मक्तेदार आहेत, ठराविक लोकांनाच काम मिळतंय आणि त्यामध्ये त्या पैशाला कुठेही काही हे नाही. तुम्ही त्याच्यावर तो पण विषय आयुक्तांनी कॉमन व्हिजिट लावा. जे 42 कोटी रुपये खर्च झाले तिथं सभागृहाचे स्थायी समिती चेअरमन असतील, तुम्ही असेल, आयुक्त चला आमच्या बरोबर बघा परिस्थिती काय. या सर्व विषयाची कसं झालेले पैसे आहेत. विषय दादा असू दे, पण हे एवढं खोटं कसं काय आणू शकतात? आणू दे हे सांगा आपण, एवढं खोटं. आणि आयुक्त साहेब तुम्ही कुठं कुठं लक्ष घालणार आहे साहेब? अहो आयुक्त साहेब, रकानेचे रकाने आलेत. कारण मला कंबरचा विषय ना 12 कोटी त्या ठिकाणी खर्च केले, अजून बिल्डिंग घाट पाणी यायला लागलं. होईल मग 3,51 लाख रुपये पाण्यातच जाणार, त्याला जबाबदार कोण आहे? माननीय महापौर साहेब, मी आता तेच म्हणलं की जो मॅडमनी म्हणतात तो एस्टिमेट बदल केलेला आहे जागेच्या परिस्थितीनुसार आणि तिथं डांबरीकरणाचं काम होणार आहे, खडीकरण होणार नाही. ठीक आहे, तो संबंधित जो सदस्य माननीय महापौर साहेब, आता हा आपला फेज 5चा हा काम चालू आहे. पहिल्या ज्या 2 टप्प्यामध्ये सुशोभीकरण, त्याच्यानंतर डिवायडरमध्ये झाडे लावणे आणि त्याच्यानंतर जे रस्त्यावर जे धूळ होती त्याचे सगळे डांबरीकरणाचे सगळे मेन एरियातले जे आपण सगळे मिरवणूक मार्ग होते ते सगळे कव्हर केलेले आहेत. पहिला टप्पा तुमच्या स्टोअर मधला 100 टन सामान चोरीला गेलं तर कुठे तुम्ही लक्ष घालणार असेल? अहो तुमच्या अधिकाऱ्यांना माहित नाही, पण पत्रकारांना माहित होतं, म्हणजे तुम्ही विचार करा या गोष्टीचा. सोलापूर शहरात लोक पेपर वाचतायत आणि आम्हाला विचारतात तुम्ही तिथं काय करताय आणि काय करणार आहे? 100% माल तुमचा चोरीला जातोय आणि ते पेपर मध्ये येतं, मग तुमच्या अधिकारी काय करतात? बघ सांगितलं बघा आपल्याला चौकशी दादा किती ठिकाणी पाऊल घालणार आहे तुम्ही? सांगितलं आता आयुक्त साहेबांनी पण स्थगित केले. कारण धूळमुक्तीचे जे कामं आहेत तर पहिल्या 2 टप्प्यामध्ये आपण सुशोभीकरण, प्लांटेशन हे कामं पूर्ण केलेले आहेत. महापौर साहेब, 40 कोटीने संपवलेला आहे. जो GR आणि GR केंद्राचा त्याप्रमाणे हे सगळं होईल. आणि धूळमुक्त म्हणल्यानंतर त्या ठिकाणी त्या योजनेकडे पैसे देतात, जवळजवळ 3.5 कोटी 70 लाख दिलेले आहेत. हे देताच येत नाही साहेब पैसे. आणि तसं तुम्ही जरा खुलासा 3 कोटी 70 लाख तुम्ही इकडे देता आणि धूळमुक्त सांगता. डांबरीकरणाचं प्रकरणाला कुठंही डांबरीकरण प्रकरण आहे त्याला यांनी उत्तर येतं त्याचं डांबरीकरणाचं एस्टिमेट आहे आणि सांगता येत काय त्यांनी कुठलेही त्या ठिकाणी एस्टिमेट करणार आणि आपण त्यांना सुधार करायला मुभा दिलेला आहे काय, तर त्यांच्यावर कारवाई काय होणार नाही. धूळमुक्त हे या प्रकरणामध्ये